महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सांगा महाराष्ट्रातल्या कुठल्या प्रश्नावर अधिवेशनात सुरू आहे? मला जे 5 प्रश्न पडलेत ते तुमचे प्रश्न आहेत का? महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आरक्षणाचा प्रश्नावर चर्चा होते का? मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, चर्चा होते का? दुसरा प्रश्न, महाराष्ट्रात नोकर भरती केली पाहिजे. आज तरुणी डिग्र्या घेऊन सुद्धा मोकार फिरतायत, अधिवेशनात चर्चा होते का? माझा तिसरा प्रश्न, महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, कामगार उद्ध्वस्त झालाय. शेतकऱ्यांची चेष्टा केली जाते, बाप काढला जातोय. त्याच शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव आहे का? स्वामीनाथन आयोग लागू करणार होते, काय झालं? आहे का अधिवेशनात चर्चा? माझा चौथा महत्वाचा मुद्दा आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचे वेगळे वेगळे कर लागू केले जातात, वेगळे वेगळे टॅक्स वसूल केले जातात, परंतु महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा बेरोजगारांना वेगळ्या वेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज असेल, दिलं जातं का? राज्य सरकारने मुलींसाठी मोफत शिक्षण आणि त्यांची फीस भरणार होते, अजूनही त्या GR बद्दल सरकार संशय कल्लोळामध्ये आहे. कारण कुठल्याही विद्यार्थ्याला अर्थात विद्यार्थिनीला तो मोबदला, मोफत शिक्षण मिळत नाही. आणि 5वा महत्वाचा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये गाव खेड्यापासून जाती जातीमध्ये विष कालवलं जातंय, धर्मामध्ये विष कालवलं जातंय. सत्ताधारी आमदारांकडून, मंत्र्यांकडून अत्यंत टोकाची आणि विघातक चर्चा केली जाते. या सगळ्यांवर कठोर शासन झालं पाहिजे अशी चर्चा होते का? माझे तर 5 मुद्दे असतील, पण महाराष्ट्रातल्या या प्रमुख प्रश्नावर कोणीतरी सभागृहात बोलणार आहे का? आणि महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना हक्काचा रोजगार मिळणार आहे की नाही यावर चर्चा करणार आहेत की नाही? तुम्हाला काय वाटतं? हे महत्वाचे मुद्दे आहेत की नाही? जय शिवराय. अजून काय असतील तर मला नक्की सुचवा.